12 ऑगस्ट 2025 रोजी गुप्त बातमी मिळाली होती की नांदुरा शहरातील ज्ञानगंगा नदी पात्राच्या काठावरील कुरेशी मोहल्ल्यामध्ये एका टीन पत्राच्या गोडाऊन मध्ये गोवंशांची कत्तल सुरू आहे। अशा मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी जाऊन 2 पंचासमक्ष छापा कारवाई केली असता आरोपी नामे शेख हुसेन, शेख उस्मान वय 55 वर्ष, राहणार गैबीनगर नांदुरा, मोहम्मद इम्रान, मोहम्मद मुश्ताक कुरेशी, राहणार कुरेशी नगर नांदुरा यांच्या ताब्यातून गोडाऊन मध्ये 2 जनावरांची कत्तल झालेली असल्याचे दिसून आले। गोवंशांच्या मुंडक्यांच्या बाजूला जनावरांच्या अवयवाचे तुकडे केलेले मांस अंदाजे 337 किलो प्रति 200 रुपये प्रमाणे 65,400 रुपये व 2 लोखंडी 8 इंच सूर्या किमती 70 रुपये प्रमाणे 140 रुपये व एक छोटा दांडा असलेली कुऱ्हाड किंमत 80 रुपये मिळून आले। त्याचप्रमाणे कत्तल चालू असलेल्या ठिकाणाच्या बाजूला कटाई करण्याकरिता ठेवलेले इतर 6 जिवंत गोवंश किंमत 1,25,000 रुपये असे बांधलेले दिसून आले। सदर गोवंशांचे एकूण 337 किलो मांस व 6 जिवंत गोवंश असे पंचासमक्ष ताब्यात घेऊन 6 जिवंत गोवंश यांच्या चारा पाण्याची व निवाऱ्याची व्यवस्था होणे कामी पीरनाथ गोरक्षण संस्थान नांदुरा या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। आरोपितांच्या ताब्यातून मांस व जिवंत 6 गोवंश व गोवंशांची कत्तल करण्याकरिता वापरात येणारे साहित्य असा एकूण 1,92,120 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे। पशुवैद्यकीय अधिकारी यांनी 337 किलो गोवंश मांस पैकी सीए तपासणी कामी सॅम्पल काढून ठेवून बाकी मांस हे नाशवंत व दुर्गंधीयुक्त असल्याने पंचासमक्ष नांदुरा नगर परिषद डम्पिंग ग्राउंड मध्ये योग्यरित्या पंच व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष दफन करून नाश करण्यात आले आहे। आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 421/2025 कलम 325 3.5 भारतीय संहिता सह कलम 5 ब क 8 ई 9 अ 9 ब महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई निलेश तांबे, पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक खामगाव, आनंद महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयवंत सातव, ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांच्या नेतृत्वामध्ये सहायक फौजदार मिलिंद जंजाड, दिलीप तिडके, श्रीकृष्ण मोरे, कैलास सुरडकर, रवी सावडे, रवी झगडे, विनोद भोजने, संतोष मुंजाळ, सुनील सपकाळ, अनिल धीरबसी, श्रीकृष्ण संधुके यांच्या पथकाने केली आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज नांदुरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।